जिने जपले हो माझ्या प्राणाला, कैसे जाडू मी या माझ्या राहूला. जिने जपले हो माझ्या प्राणाला, कैसे जाडू मी या माझ्या रामोला. समाजासाठी मी दिन रात्री होतो संघर्षात, होतो संघर्षात, होतो संघर्षात. ज्ञान मिळण्या शिक्षण घेण्या जाता परदेशात, जाता परदेशात, जाता परदेशात. बोटीमध्ये मी जाताना यायची भेटीसाठी, हसता हसता निरोप देई समुद्राच्या काठी. सदा लपविले जिने अश्रूला, सदा लपविले तिने अश्रूला. कैसे जाडू मी या माझ्या रामूला, सदा लपविले तिने अश्रूला. कैसे जाडू मी या माझ्या रामूला, जिने लपविले. कारण प्रत्येक गाडीवर लिहिलेलं असते आई तुझा आशीर्वाद, माँ की दुआ. पण बापाचं सहसा कोणी लिहित नाही, आईचं खूप लिहितात. कारण आई आणि बापाचा दोघांचाही जे दर्जा समान आहे. माय बाप दोघेही आमच्यासाठी समानतेचा अधिकार आहे. नलिनी ढवळे मॅडम यांच्याकडून मला 500 रुपयाची भेटायला खूप खूप धन्यवाद. आई वडिलाचा दर्जा समान आहे, पण गरम दूध करून देणारी आम्हाला आई दिसते. पण दुधाचं पाकिट जर नसेल तर उधार दुधाचं पाकिट आणणारा मात्र तो बाप लेकराला दिसत नाही. कारण बाप थोडा स्ट्रिक असतो. म्हणून म्हणायचं आहे, जो बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है. बाप होता है. आईला रडून दाखवता येते, बापाला रडता येत नाही. जो बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है. जो बच्चों की किस्मत के छेद अपने बनियान में पहनता है वो बाप होता है. माँ रखती है 9 महीने कोख में, पर जो 9 महीने अपने दिमाग में ढोलता है वो बाप होता है. घर में जब सबके जूते आते हैं बाप के तलवे घिस जाते हैं. जो अपने आंखों में बच्चों के सपने सजाता है वो बाप होता है. बाप रखवाला होता है, बाप निवाला होता है. बाप रखवाला होता है, बाप निवाला होता है. अपने औलाद से हार कर बाप मुस्कुराने वाला होता है. अपने औलाद से हार कर बाप मुस्कुराने वाला होता है. बाप करता है कहता नहीं, बाप करता है कहता नहीं. और जब बाप समझ में आए तो बाप इस दुनिया में रहता नहीं, बाप इस दुनिया में रहता नहीं. जिने जपले हो माझ्या प्राणाला, कैसे जाडू मी या माझ्या रामूला. जिने जपले हो माझ्या प्राणाला, कैसे जाडू मी या माझ्या रामूला. शिक्षणासाठी मिळे जो पैसा मलाच होई थोडा, मलाच होई थोडा, मलाच होई थोडा. कष्ट करून एकटी ओढी संसाराचा गाडा. संसाराचा गाडा, संसाराचा गाडा. वरच्या वरची घरची खुशाली कडवी पत्रा मधुनी. चिंता आमची करू नका हो राहावे आनंदाने. सीमा नव्हतीच तिच्या त्यागात, सीमा नव्हतीच तिच्या त्यागाला. कैसे जाडू मी या माझ्या रामूला. सीमा नव्हतीच तिच्या त्यागाला. कैसे जाडू मी या माझ्या रामूला. तिच्या त्यागाला. कारण हम दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती, हम दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती. मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती. जय भीम. मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती. सीती है कपड़े मुझको सिखाने के वास्ते. हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती, हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती. जय भीम.
दोन शब्दात कसे मी सांगू या जीवनाचा सार. हो या जीवनाचा सार, या जीवनाचा सार. महाराष्ट्राचे ख्यातनाम तबला वादक आमचे सोनू घरडे, पुऱ्या विदर्भ पीस नाही म्हटलं असं, वन पीस आहे. त्याच्याकडून आज 100 रुपये मिळाले मला. मोठ्याकडून जेव्हा मिळतो तसं वाटते आशीर्वाद मिळाला, पण लायण्याकडून मिळालं तर फार आनंद होतो. म्हणून रमाईचा शेवट गातो. 100 रुपये मिळाले, खूप खूप धन्यवाद. सरिताताई मळामे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 100 रुपयाची भेटायला खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय भीम. रमाईचा शेवट गाते, लक्ष असू द्या. दोन शब्दात कसे मी सांगू या जीवनाचा सार. हो हो या जीवनाचा सार, या जीवनाचा सार. जय भीम. माय मावल्यांनो, आताचं गाणं पैशासाठी राहिलेलं नाही. आताचं गाणं जनजागृती झाली पाहिजे आणि समाज प्रबोधन झालं पाहिजे. पण रमाईच्या गाण्यावर जेव्हा रमाईच्या लेकी उठून येतात, मला 10 रुपये देतात, 5 रुपये देतात, मला त्या पैशाची गरज नाही. माय मावल्यांनो, जेव्हा तुम्ही उठून येते तेव्हा असं वाटते मला रमाईच्या लेकी खरंच रमाईच्या गाण्यावर उठून आल्या, मला आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या पैशाची गरज नाही. म्हणून पण आशीर्वाद तुमचा पाहिजे मला, कारण तुमचं प्रेम आहे म्हणून आज अंजली भारती आहे. रमाईचा शेवट गाते, लक्ष असू द्या. दोन शब्दात कसे मी सांगू या जीवनाचा सार. हो हो या जीवनाचा सार, या जीवनाचा सार. खुशियों के लिए भेजते बच्चे अरब, खुशियों के लिए बच्चे भेजते अरब. खुशियों की घड़ी आई तो बच्चे नहीं आते. अरे किस काम की परदेश में ऐसे कमाई, जब माँ के जनाजे को बेटे नहीं आते, माँ के जनाजे को बेटे नहीं आते. रमाईचा शेवट. दोन शब्दात कसे मी सांगू या जीवनाचा सार. हो हो या जीवनाचा सार, या जीवनाचा सार. अरे पोटाची पोरे गेली तरी हो दिधला मला आधार. हो हो दिसला मला आधार, दिसला मला आधार. जय भीम ताई, जय भीम. माँ कशी होती है, मला कधी कधी हा प्रसंग सांगूशी वाटते. एक मुलगा, एक आई असते आणि तो मुलगा लहान असताना त्याचा वडील मरण पावते. लक्ष देऊन ऐका माय मावल्यांनो, मरण पावते. लहान असताना पाहता पाहता मुलगा 10 वर्षाचा होते. पण त्या आईचा ना डोळा एकदम बेरूक असते. त्या आईचा डोळा एकदम खोका झालेला असते, बेरूक दिसते. मुलगा म्हणते, आई तू ना माझ्या मित्रासमोर येत नको जाऊ, मला माझ्या मित्र चिडवतात. गाई जय भीम ताई, जय भीम, जय भीम. मला माझे मित्र चिडवतात, तू येत नको जाऊ. बरं बाळा, जय भीम. एक दिवस मुलगा शाळेत जाते उपाशी. आईचं मन धरवल्या जात नाही. आई डब्बा बांधते आणि पोराचा घेऊन जाते शाळेमध्ये. जसा मुलगा बघते म्हणते, आई तू का आली इथं, तुला सांगितलं मी येऊ नको तरी तू आली. आई म्हणते, बाळ तू उपाशी आला होता मा, माझं मन नाही लागलं म्हणून आली रे बाळ, याच्यानंतर नाही येणार मा, जा तू इथून. आई घरी निघून जाते. मुलगा रात्री घरीच जात नाही. आई विचार करते, माझा पोरगा कुठे गेला. मोठ्या मुश्किलने मुलगा 12-1 वाजता घरी येते. घरी येते, आईच्या पोटोशी झोपते आणि आईले म्हणते, आई तुला एक गोष्ट सांगू का ग. सांग ना मा, कुठे गेला होता तू. आई मला ना या गावात राहूशी वाटत नाही. आई मला शहरात शिकायला टाक ना ग. आई विचार करते, शहराचा एवढा खर्च कुठून करू, म्हणून गावच्या सरपंचाकडे जाते. दादा हे माझं घर आहे ना, हे घर तुमच्याकडे गहाण ठेवा, जीवनभर मी तुमच्याकडे महिने भोगेल, पण माझ्या पोराला शिकायला जायचं आहे शहरात, दादा मला मदत करा. सरपंच फार चांगली बाई असते म्हणून तिला पोराला शिक्षणाला पाठवासाठी पैसे देते. मुलगाला हॉस्टेलला टाकतात, चांगल्या शाळेत टाकते शहरामध्ये. आई अनफड असते तेव्हा फक्त मनी ऑर्डर करते, फक्त त्याला तेवढंच तिला समजते. याला त्याला विचारून पोरगा पास होते, पोरगा चांगला शिकते आणि तिकडेच अधिकारी होते. पण आईला फोन करत नाही ना, आईच्या भेटीला येत नाही. मग पैसे पाठवणं बंद होते, पण मुलगा काही परत येत नाही. तिकडेच लग्न करते तरी आईला सांगत नाही. तिकडेच त्याला एक मुलगा होते सुंदर, तरी आईला सांगत नाही. फेसबुकवर त्याचा फोटो येते, एक शेजारचा पोरगा येते, अगं मावशी तुझ्या पोराला बघ, पोरगा झाला, हे बघ फेसबुकला फोटो टाकला. आई फोटो पाहते नाताचा, काही झालं तरी चालेल, पण नाताचं तोंड पाहिल्याशिवाय मरायचं नाही. म्हणून त्या पोरापासूनच पोराचा ऍड्रेस घेते, त्याच्यासाठी काही गटोडे पिटोडे बांधते आणि शहरात जाते. जशी जाते बेल वाजवते, जशी बेल वाजवते दरवाजा उघडते, दरवाजा पोरगाच असते समोर. हिला वाटते माझा मुलगा मला पाहिल्यानंतर खुश होईल, पण मुलगा म्हणते, आई
तू इथं कशी का आली? अगं तुला पाहून माझं पोरगं घाबरेल म्हणते. मी माझ्या बायकोला सांगितलं का मला कोणी नाही. मी तुला कशी सांगू का तू माझी आई आहे? माय म्हणते बाबू तुझ्या पाया लागतं मा, तुझ्या दरोज्यात मरेपर्यंत येणार नाही. फक्त एकदा नाताचं तोंड पाहू दे रे, नाताचं तोंड पाहू दे, डबल तुझ्या दारात येणार नाही. तो मुलगा ऐकत नाही. आईला धक्का मारते, घराच्या बाहेर काढून देते. आई निघून जाते. पाहता पाहता काही वर्ष होतात आणि त्या गावच्या शाळेतून शिकून जे मोठे अधिकारी झाले त्या गावात त्या पोरांचा सत्कार ठेवतात. याचा सुद्धा ठेवते, याला सुद्धा तिथं बोलावतात. हा जाते शाळेत, सत्कार घेते. पुन्हा विचार करते, गावात आल्यावर जर मी आईच्या भेटीला नाही गेलो तर लोक मला नाव ठेवतील, म्हणून आईच्या भेटीला जाते. आईच्या भेटीला जाते तर घराला ना लॉक लावलेलं असते. शेजारच्या काकू विचारते, काकू माझी आई दिसली का? ती आई म्हणते, बाळ तुझी आई कुठे गेली मला माहित नाही, खूप दिवसाची गेली, पण जाताना ना हे चिठ्ठी देऊन गेली म्हणे, कधी ना कधी माझं पोरग येईन तर माझ्या पोराला एवढी चिठ्ठी देजो. हे चिठ्ठी घे. चिठ्ठी घेते पोरगा आणि चिठ्ठी खोलते. त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं असते? माय मावल्यांनो, बाळ खूप यशवंत हो, खूप गुणवंत हो, खूप मोठा हो रे. तक्रार करत नाही बाळ, तक्रार करत नाही, पण एक गोष्ट तुला सांगायची होती. माझ्या छातीवर ते भर राहिलं असतं म्हणून मी याच्यात लिहित आहो. बाळ मी माझं एकच घर होतं, माझ्या नवऱ्याची आखरीची निशाणी, ते पसलं सरपंचाकडं, तरी मला काही वाईट नाही वाटलं रे. मी जीवनभर तुझ्यासाठी महिने भोगले तरी मला वाईट नाही वाटलं रे. तू तिकडेच नोकरीवर लागला, तिकडेच बायको केली तरी वाईट नाही वाटलं. पण खरं सांगू बाळ, जेव्हा तू नाताचं तोंड नाही पाहू दिलं तेव्हा मात्र मला खूप वाईट वाटलं रे बाळ. खूप माझं मन लढलं. मला आखरीचं नाताचं तोंड पाहू द्यायचं होतं मा, तुम्हाला नाताचं तोंड नाही पाहू दिलं. पण आज तुला खरी सच्चाई सांगतो बाळ, अरे तू 2 वर्षाचा होता आणि एका गाडीने तुला उडवलं, तुझा ऍक्सिडेंट झाला, त्यात तुझा डोळा गेला. तुला कोण आंधळा म्हणू नये म्हणून मी माझा स्वतःचा डोळा काढून तुला दिला रे बाळ. माझा स्वतःचा डोळा काढून मी तुला दिला. आज जे जग बघत आहे ना मा, तू या आईच्या डोळ्यांनी जग बघत आहे. ज्या आईचा तू जीवनभर तिरस्कार केला, या आईच्या डोळ्यांनी जग बघत आहे. म्हणून सांगतो माय मावल्यांनो, जर सासू सुनीचं पटत नसेल तर सासूचं तोंड पाहू नका, पण नाताला हात लावायला तिला म्हणू नका, कारण ते तिच्या खानदानचा वंश आहे. तिला हात लावायला म्हणू नका. काही अशा सुना आहेत, सासू सुनायचं पटत नाही तर नाताला सासवाला हात लावू देत नाही. तसं करू नका मा. तिच्या पोराचं लेकरू आहे ते, तिला लाड करू द्या मरेपर्यंत नातवाचा, कारण सास भी कभी बहु आहे, तुम्ही पण एक दिवस सासवा होणार. म्हणून 2 शब्दात कसे मी सांगू या जीवनात सार, या जीवनाचा सार, या जीवनाचा सार. पोटची पोरे गेली तरी हो दिदला मला आधार, दिसला मला आधार, दिसला मला आधार. तिच्यामुळेच आला किरण ममकारी आला आकार, तिच्यामुळेच आला किरण ममकारी आला आकार. त्या रामूने अथांग केले माझ्यावर उपकार, त्या रामूने अथांग केले माझ्यावर उपकार. साथीना उरला साथ द्यायला, साथीना उरला साथ द्यायला. कैसे जाडू मी या माझ्या रामू